पवार साहेब यांचा सन्मान आपण मायादेवी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. कारण जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो, मच्छर देखील आहे, समजू शकतो. आज मायादेवी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीमुळे ही स्पर्धा ज्या प्रकारे यशस्वीरित्या पार पडली जाते, सर्व ग्रामस्थांचं खूप मनापासून धन्यवाद. दीपा ट्रेडर्स प्रोप्रायटर आहेत अंकुशदादा सुतार साहेब यांचा देखील आपण सन्मान घेत आहोत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आज सन्मान घेतला जाईल. सातत्याने ही व्यक्तिमत्व क्रिकेटशी जोडलेली आहेत. अंकुशदादा सुतार साहेब त्यांचा संघ पीटीपीएल मध्ये खेळताना दिसेल आणि एक क्रिकेटवेळ व्यक्तिमत्व आज मायादेवी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील सन्मान केला जातोय. मनापासून धन्यवाद. कलावती किचन आणि इंटेरियरचे सर्वेसर्वा अनिलदादा पवार साहेब व्यावसायिक यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. आपल्याच गावचे आणि ज्या प्रकारे केपीएलला देखील त्यांचं खूप सहकार्य असतं, पीटीपीएल मध्ये त्यांचा संघ खेळत असतो, हा सन्मान आपण घेत आहोत. या आणि ही स्माईल आहे. अनिल बोमकर साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान घेऊया, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटसाठी शूज कोयना क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि आज कोयना क्रिकेट असेल, पाटण तालुका क्रिकेट असेल, त्या क्रिकेटसाठी नेहमी तत्परतेने उभं राहणारे व्यक्तिमत्व. या सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपला सन्मान मायादेवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होत आहे. सुनील खामकर साहेब कॉन्ट्रॅक्टर यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. मनापासून धन्यवाद. चंद्रकांत शेजबळ साहेब समाजसेवक यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा सन्मान मुख्य व्यासपीठावर घेतला जाईल. कुसुणकरांची जिव्हाळ्याची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे. शंकर कोळेकर साहेब यांचा देखील सन्मान आपण मायादेवी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. त्यांचं देखील महत्त्वाचं सहकार्य, विशेष बहुमूल्य सहकार्य, मनापासून धन्यवाद सर आपलं. कारण तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वांमुळे आज स्पर्धा यशस्वी होतात आणि आयोजक देखील आयोजन करतात. शंकर कोळेकर साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. मायादेवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मान घेतला जातोय. थँक्यू व्हेरी मच शंकरजी कोळेकर साहेब. आपण ज्यांचा आवाज आज दिवसभर ऐकला, आशिष चोरगे सरांचा सन्मान घेऊया. पाटण तालुका क्रिकेटचा हक्काचा आवाज आणि ज्या आवाजाने आज ही संपूर्ण स्पर्धा गाजवली, आशिष चोरगे सरांचा आपण सन्मान घेऊया. ज्या प्रकारे त्यांचं योगदान राहिले आपल्या तालुक्यासाठी आणि नेहमी तत्पर असणारा व्यक्तिमत्व, गोड आवाज त्यांचा आपण ऐकला. संदीप शिंदे साहेब एस फॅब्रिकेशनचे सर्वेसर्वा यांचा देखील यथोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. संदीप शिंदे साहेब यांचा सन्मान घेऊया. त्याचबरोबर ज्यांच्या वाणीतून आपण गेले 2 दिवस झाला ही क्रीडा स्पर्धा अनुभवत आहे, अर्थातच पाटण तालुक्याचा हक्काचा आवाज, अर्थातच लवजी जाधव सर, त्यांचा देखील यशस्वी सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. आणि त्याचबरोबर चॅम्पियन ट्रॉफी चॅनल लव जाधव सरांचा चॅनल आहे, त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. भरपूर सारे व्हिडिओज त्यांच्या या चॅनलवरती पाहायला मिळतात. एक जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया लवजी जाधव सर. सातत्याने मात्र चांगलं समालोचन त्यांच्या वाणीतून आपण ऐकलं आणि त्यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. थँक्यू सो मच.
आदरणीय श्री राहुलदादा पेंढारकर साहेब यांचा देखील यथोचित शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. कोयना सुपुत्र संघाचे संघ मालक आहेत. पीटीपीएलमध्ये त्यांचा संघ सातत्याने खेळत आलाय आणि 1 वर्ष पीटीपीएल देखील या संघाने जिंकले. थँक्यू सो मच राहुलदादा पेंढारकर साहेब. राहुल कदम साहेब कॉन्ट्रॅक्टर यांचा देखील यथोचित शुभ सन्मान आपण मायादेवी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. राहुलदादा कदम साहेब या आपला देखील शुभ सन्मान घेतला जातोय मायादेवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच. उपाध्यक्ष हिंदुस्थान श्रमिक कामगार सेना संतोष दादा पवार साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. संतोष दादा पवार साहेब या आपला देखील शुभ सन्मान आम्ही घेत आहोत. मंतोष राजभर साहेब MK इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा यांचा देखील आपण सन्मान घेऊया. यांचा देखील महत्त्वाचं सहकार्य आपल्या या स्पर्धेला लाभलं आहे. थँक्यू व्हेरी मच मंतोषजी. त्यांना देखील आठवण भेट म्हणून सन्मानचिन्ह दिलं जात आहे. या स्पर्धेची आठवण नेहमी तुमच्या स्मरणात राहील. रमजान खान साहेब यांचा देखील आपण सन्मान घेत आहोत. आज मायादेवी चषक 2025ला त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती, त्यांचं देखील योगदान. थँक्यू व्हेरी मच. आदरणीय श्री राम सावंत साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेऊया. या सर आपलं देखील स्वागत आहे. महत्त्वाची उपस्थिती आपल्याला लाभली आहे कारण प्रत्येकजण आपला आयुष्यातील बहुमूल्य वेळ देत असतो क्रिकेट स्पर्धांना. आज आयोजकांवर असलेलं प्रेम मात्र पाहायला मिळतंय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, कुसुंडकरांची जिवाळ्याची शॉल आणि या सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान होतोय. लक्ष्मण पवार साहेब यांचा देखील यथोचित शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. या हा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना मायादेवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून श्री युवराज असवले साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. आणि या आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आणि या गोष्टी या स्पर्धाच्या माध्यमातून होतात. कारण ज्या वेळेला तुम्ही आयोजन करता सोपं नसतं आणि एखादं आयोजन यशस्वी होण्यासाठी या सर्व व्यक्तिमत्वांचा मोलाचा वाटा असतो. याचं ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलं श्री शिवाजी बाबूराव शिर्के साहेब अध्यक्ष माऊली फाउंडेशन आपलं धन्यवाद. शंकर मोहिते साहेब सरपंच ग्रामपंचायत कळकेवाडी, श्री विशाल कांबळे साहेब, श्री राम सावंत साहेब मनेरी, संतोष पवार साहेब उपाध्यक्ष हिंदुस्थान श्रमिक कामगार सेना, श्री सचिनजी मोरे साहेब, दीपक पवार साहेब, श्री बबन सावंत साहेब, सूर्यकांत कोळेकर साहेब, देवदत्त पवार साहेब बाबा, हेमंत दुपटे साहेब, विजय सुर्वे साहेब, युवा सेना उपशहर प्रमुख घनसोली नवी मुंबई आपलं धन्यवाद. सुधा मारुती पवार सर गायमुखवाडीचे आहेत, भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तिमत्व आपलं थँक्यू सो मच. श्री जयवंत वरंडे साहेब प्रेमी, अमोल कांबळे साहेब, श्री सुरेश शिंदे साहेब, श्री तुकाराम शिंदे साहेब, अमोलदादा माने साहेब, श्री खाशाबा पवार साहेब, श्री शंकर कोळेकर साहेब, श्री नथुराम पवार साहेब, श्री संतोष कोळेकर साहेब, JK ऑडिओ कुसरुंड, हिंदवी डिजिटल कुसरुंड आपलं धन्यवाद. योगेश दादा पवार साहेब, गणेश शिंदे साहेब, नितीन शिंदे साहेब, कृष्ण शिंदे साहेब, सतीश शिंदे साहेब, सुरेश शिंदे साहेब, विकासदादा कुंभार साहेब आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ज्यांच्या माध्यमातून फटाके सौजन्य JD जगन्नाथ तुपे साहेब आपलं धन्यवाद. नितीन मारुती शिंदे सर मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व आपलं आभार. श्री राजेश सावंत साहेब, नीरज हार्डवेअर मोरगिरी आपलं धन्यवाद. मेडिकल किट सुनील शिंदे साहेब, पाणी सौजन्य जे आपल्याला 2 दिवसीय स्पर्धेला लाभलं. संतोष राजभर साहेब MK इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा आपलं धन्यवाद. टॉसचा बॉस आपण 2 दिवस पाहिला. अभिजित कोळेकर साहेब, लक्ष्मण शिंदे साहेब, श्री अजय कुंभार साहेब यांचा सन्मान आपण घेत आहोत. लक्ष्मणजी शिंदे साहेब आपला सन्मान घेतला जाईल. ज्या प्रकारे सह्याद्री गुळाचा चहा या लक्ष्मणजी शिंदे साहेब. आणि मित्रांनो जोरदार टाळ्या, कारण मराठी माणूस व्यवसायामध्ये
यशस्वी होऊ शकतो, मराठी माणूस व्यवसाय करू शकतो. सह्याद्री गुळाचा चहा. आणि एपीएमसी मार्केटला निश्चित तुम्ही कधी जाल तर सह्याद्री गुळाचा चहा पिण्याला विसरू नका, कारण एक चांगला दर्जेदार चहा तुम्हाला पाहायला मिळेल, पिण्यासाठी उपलब्ध असेल. पंचसौजन्य श्री आत्माराम शिंदे साहेब, संकेत किराणा स्टोर्स, श्री नथुराम लोहार साहेब, आपलं धन्यवाद. आणि कालपासून लक्ष्मण शिंदे साहेबांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष. काशीनाथजी कोळेकर साहेब यांचा सन्मान घेऊया. या काशीनाथजी कोळेकर साहेब. पंचसौजन्य आत्माराम शिंदे साहेब, आपलं धन्यवाद. नथुराम लोहार साहेब, आपलं धन्यवाद. चेडू सौजन्य सचिन पवार साहेब. क्रिकेट साहित्य सौजन्य शरद शिंदे साहेब, काशीनाथ कोळेकर साहेब, आपलं धन्यवाद. स्टेज सौजन्य विजयदादा पवार साहेब, मधुकर शिंदे साहेब. डीजे सौजन्य अंकुश मोरे साहेब, सुनील शिंदे साहेब, आपलं धन्यवाद. आणि पहा प्रत्येक मान्यवराचा सन्मान केला जातोय, त्यांचा आभार व्यक्त केले जाते, कारण या सर्व व्यक्तिमत्वांमुळे ही स्पर्धा मात्र यशस्वी पार पडली. समालोचक सौजन्य दत्तात्रेय सुतार साहेब. कन्स्ट्रक्शन फॅब्रिकेशन धनाजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री योजना दूत, आपलं धन्यवाद. चहा नाश्ता सौजन्य दीपक दादा पवार साहेब, श्री अमोल कांबळे साहेब, विशाल कांबळे साहेब, देवदत्त पवार साहेब, बाबा हेमंत दुपटे साहेब, आपलं धन्यवाद. मैदान सौजन्य चंद्रकांत चाळके साहेब, आपलं मनापासून धन्यवाद, ज्यांनी महत्त्वाची आपल्याला उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. सामनावीर ज्यांच्या माध्यमातून ज्युसरचं भांडं आपल्याला उपलब्ध केलं, संदीप शिंदे साहेब. SS फॅब्रिकेशन, HDPE पाईपलाईन, आपला देखील आभार. आदरणीय श्री अंकुशजी मोरे साहेब यांचा सन्मान घेऊया, कारण काल सकाळपासून आतापर्यंत या व्यक्तिमत्वाने जी मेहनत घेतली आहे, आज संपूर्ण मायादेवी कुसरुण संघाने मेहनत घेतली आणि या व्यक्तिमत्वाने मुळे स्पर्धा यशस्वी झाली. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या अंकुश दादांसाठी. थँक्यू व्हेरी मच अंकुश दादा. ही अशी व्यक्तिमत्व आहेत. सुनील दादा शिंदे साहेब यांचा देखील आपण सन्मान घेऊया, त्यांचं देखील चांगलं योगदान राहिलं आहे. आज या कुसरुण गावची स्पर्धा, आणि कुसरुण गाव म्हटलं तर 8 वाडे आणि 1 गाव, एवढं मोठं गाव एकत्र येतं या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने, आणि या गावची ओळख आहे. क्रिकेट म्हणजे कुसरुण आणि कुसरुण म्हणजे क्रिकेट. थँक्यू व्हेरी मच. ज्यांच्या माध्यमातून ही 2 दिवसीय स्पर्धा टेलिकास्ट केली, प्रक्षेपण केलं, ओमसाई MTC कुणाल शेठ महात्रे 8182 यांचा आपण सन्मान घेत आहोत. या डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला, डीजे चेतन, या आपला देखील सन्मान घेतला जाईल. यायचं आहे तुम्हाला? येस, वेलकम. कुणाल शेठ महात्रे आमचा कॅमेरामॅन, काल छोट्या, आज तेजस महात्रे, चांगलं कॅमेरावर्क असतं त्यांचा. आणि ओमसाई MTC म्हणजे क्वालिटी काम. वेलकम डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला, डीजे चेतन यांचा देखील सन्मान आपण घेत आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे मैदान नेहमी उपलब्ध केलं जातं. अनिकेत शेठ महात्रे साहेब आणि त्यांच्या बरोबरीने शिवाजी यादव बॉस यांचे जवळचे मित्र अक्षय शेठ महात्रे साहेब, आपलं खूप खूप धन्यवाद. सर्व गोटिवली गावचे ग्रामस्थ, आपलं धन्यवाद. आणि ज्या व्यक्तिमत्वाने पाटण तालुका क्रिकेट मोठं केलं, ज्या व्यक्तिमत्वाने पाटण तालुका क्रिकेट वाढवलं, संस्थापक अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजी यादव बॉस यांचा देखील आपण सन्मान घेत आहोत. थँक्यू व्हेरी मच बॉस. आणि बॉस आहे म्हणून तालुक्याचं क्रिकेट राहिलं आहे. अधिक निवडुंगे साहेब यांचा देखील आपण सन्मान घेऊया. वेलकम. आणि ज्या प्रकारे प्रत्येक मान्यवराचा सन्मान घेतला जातोय, हे आहे कुसरुण गावचं आयोजन. मायादेवी स्पोर्ट्स कुसरुण म्हणजे एक दैदिप्यमान नेत्रदीपक आयोजनासाठी ओळख आहे. थँक्यू व्हेरी मच. येस, बॉसला पुढे नका बोलू, आयोजन कमिटी आपण तिथे जाऊन सन्मान घेऊया बॉसचा. टीम मायादेवी कुसरुण म्हणजे मित्रांनो, एक मायादेवी स्पोर्ट्स कुसरुण असा संघ आहे, तालुक्याचं कोणाचंही आयोजन असू द्या आणि बॉस यांच्या पाठीशी नेहमी उभा राहणारा हा संघ. आणि शिवाजी बॉस यांचा मात्र इथे सन्मान होतोय. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या शिवाजी बॉस यांच्यासाठी, कारण आज तालुक्यामध्ये तब्बल 94 संघ अध्यक्ष म्हणून सांभाळत असताना आणि एक मोठं व्यक्तिमत्व आहे.
संपूर्ण टीमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो मायादेवी स्पोर्ट्स कुसरून, कारण या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली आहे ती मात्र यशस्वीरित्या पार पडली आहे. सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून गोलंदाज साऊंड सौजन्य रमजानजी खान साहेब आपलं धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून फलंदाज साऊंड सौजन्य युवराज आनंद असवले साहेब आपलं धन्यवाद, मालिकावीरासाठी अगदी सिस्टम आहे होम थिएटर राहुलदादा कदम साहेब कदमवाडी आपलं धन्यवाद, चतुर्थ पारितोषिक सौजन्य मायादेवी स्पोर्ट्स सिनियर टीम आपलं खरंच मनापासून धन्यवाद, तृतीय पारितोषिक श्री बाबासो बागल साहेब बालाजी सी फूड्स अँड सप्लायर्स थँक्यू व्हेरी मच, द्वितीय पारितोषिक अंकुश सुतार साहेब प्रोप्रायटर दीपा ट्रेडर्स आपलं धन्यवाद, आणि पहिलं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं आहे AR कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा श्री आनंदा मोहिते साहेब आपलं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मायादेवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. जर कोणाचं नाव राहिलं असेल, जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आयोजन कमिटीच्या माध्यमातून तुम्ही देखील मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल हीच आशा, आणि जास्त वेळ न घेता आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, कारण मलाही माहिती आहे तुम्हाला मच्छर चावते, जास्त वेळ घेणार नाही आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट शूज आहेत श्री अनिल भोमकर साहेब उपाध्यक्ष कोयना क्रिकेट संघटना, आणि ट्रॉफी ज्या आपल्याला लाभलेल्या आहेत मायादेवी चषक टीम आहे मायादेवी स्पोर्ट्स कुसरून यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मॅन फ्रॉम मालदन साहिल मोरे ठरतात प्लेयर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या अनिलजी भोमकर साहेब आपल्या मनापासून धन्यवाद. या साहिल, आणि या ज्या प्रकारे त्यांचा खेळ राहिला क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय, वेलकम. आता जास्त वेळ नाही घेणार कारण आता फक्त आपण 10 मिनिटात उरकणार आहोत. आई वडसाई देवी बालदन खेळ चांगला केला. बोल काहीतरी 2 शब्द. त्यांचेच खेळाडू बोलतात राहू दे, कारण टीम चॅम्पियन झाले, खेळाडूला नाही बोलायला देणार. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून साऊंड सिस्टीम आहे रमजानजी खान साहेब आपलं धन्यवाद, त्यांच्या शुभास्ते आपण देत आहोत. हे ट्रॉफी सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे मायादेवी स्पोर्ट्स कुसरुंड ही टीम आहे. ज्या गोलंदाजाने कालचा दिवस गाजवला, वेग ही त्याची ओळख मित्रांनो, आणि या ज्या गोलंदाजाने आपल्या संघाला मात्र टॉप 4 मध्ये दाखल केलं, मॅन फ्रॉम वरंडेवाडी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मायादेवी चषक 2025 चा विशाल संपत वरंडे ठरतोय या स्पर्धेचा सर्वोत्तम गोलंदाज. मित्रांनो, अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये हा खेळाडू वर आलाय, कुटुंबाचा सपोर्ट, मोठ्या भावाचा सपोर्ट, आणि ज्या प्रकारे मेहनत करत असताना या खेळाडूने आपलं नाणं खणखणीत आहे वाजवून दाखवलंय, आणि यावर्षी पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून देखील खेळताना पाहायला मिळतील. जोरदार टाळ्या मित्रांनो. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट होम थिएटर आहे, आणि या ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन विशाल वरंडे. प्रथमतः अभिनंदन बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आयकॉन म्हणून देखील तुम्ही पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये खेळताय, 6वं वर्ष डे नाईट आहे. काय भावना आहेत, आणि संघ देखील तुमचा चांगला खेळला परंतु थोडासा कमी पडला. संघाबद्दल म्हणायला गेलं तर शेवटच्या संडेला पण आम्ही अशीच चूक केली थोडी ह्याच प्लॅटफॉर्मवरती. या संडेलाही ती चूक झाली, म्हणजे नेक्स्ट टाईम आम्ही ट्राय करेन फर्स्ट मारायचा. आणि आयकॉन म्हणजे आता असा एक्सपेक्ट नव्हतं केलं की भेटेन मला असा प्लॅटफॉर्मवरती खेळायला. ठीक आहे, मी म्हणजे प्रयत्न करेन जिंकायचा. एकच प्रश्न विचारेन, तुम्हाला अपेक्षा नव्हती परंतु हे पाटण तालुक्याचं क्रिकेट आहे, शिवाजी द बॉस आणि संपूर्ण कमिटीचं कधीच कुठल्या खेळाडूचं नाव कन्फर्म नसतं, जो चांगला खेळतो त्याचं नाव येतं. आणि काय सांगाल, डे नाईट स्पर्धा आहे, 6वं वर्ष आहे PTPLचं, जिंकायचा प्रयत्न करू आता काय सांगू त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच विशाल वरंडे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्तम फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मायादेवी चषक 2025 चा साऊंड सिस्टम आहे युवराज आनंदा असवले साहेब यांच्या माध्यमातून आपलं धन्यवाद. ट्रॉफी सौजन्य
माळेदेवी स्पोर्ट्स कुसरून. आणि ज्या फलंदाजाने आजच्या पहिल्या सामन्यापासून धावा केल्या, धावांचा पाऊस पडला या RSA गोटिवलीच्या मैदानामध्ये. मॅन फ्रॉम मिरगाव, एकता मिरगाव संघाची रणमशीन कोण असेल? प्रथमेश प्रकाश शेलार, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. मित्रांनो जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी, कारण ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे त्यांनी. एकता मिरगाव पाचच्याच शनिवार रविवार त्यांचं आयोजन. ज्या संघाच्या नावामध्ये एकता आहे, ज्या गावाची ओळख एकतेने होते, तेच ठरतायत एकता मिरगावचे सर्वोत्तम फलंदाज. मी विनंती करेन युवराज असवले साहेब आपल्या शुभास्या पुरस्कार वितरित करावा. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश शेलार यांच्यासाठी, काय बॅटिंग केली आहे. प्रथमेश शेलार बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन. टीम देखील टॉप 4 मध्ये दाखल झाली. काय सांगाल संपूर्ण आयोजनाबद्दल? आणि हातामध्ये बेस्ट बॅटरची ट्रॉफी आहे. सर्वात प्रथम तर कुसरून टीमचं सर्व टीम मेंबर्स आणि आयोजकांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी म्हणजे अशा मुंबईसारख्या जागेवरती आयोजन करून आमच्यासारख्या छोट्या मोठ्या प्लेयरला कुठेतरी एक चांगलं प्लॅटफॉर्म भेटतं. आपले अध्यक्ष आहेत तसेच पाटण तालुका असोसिएशनला मी मनापासून आभार बोलतो. आणि आयोजन खूप मस्त होतं, नो डाऊट, त्याच्यामध्ये काय हेच नाही. खूप सारे शुभेच्छा असतील प्रथमेश शेलार, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. मित्रांनो मायादेवी चषक 2025चा याचा श्री अंकुशदादा सुतार साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सर्वांना. मुळात मी कधी ह्या प्लॅटफॉर्मवर कधी बोललेलो नाही बरं का. पहिले वार्ता म्हणजे मळादेवी चषक आपले विजय सावंत आणि टीम कुसरुणगावचे सर्वच म्हणजे माझे मित्रमंडळी आणि मी स्वतः कुसरुणगावचा रहिवासी असल्यामुळे मला एक खूप अभिमान वाटतो की आपल्या मुंबईमध्ये मळाईदेवीचं नाव आणि आपल्या गावाचं कुसरुणगावचं नाव एक अतिशय चांगल्या प्रमाणे मोठ्या उदयास येते. आणि ह्याच्या पुढे पण अतिशय चांगल्या जोमाने नाव एक यायला पाहिजे अशी मी मुलांना माझ्यातर्फे एक कळकळीची विनंती करतो. तसेच नियोजन हे अतिशय सुंदर झालेलं आहे. त्या नियोजनामध्ये ज्यांनी म्हणजे अंकुश साहेब असतील, परत आपले शिंदे साहेब असतील, म्हणजे अनिल पवार साहेब असतील, प्रत्येकाने चांगलं एक सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं खरोखर मनापासून धन्यवाद करतो. थँक्यू व्हेरी मच सर, खूप खूप धन्यवाद. अनिल दादा आपल्याला देखील विनंती केली जाते. सर तुम्हाला सांगायला निश्चितच आनंद होईल, कारण मायादेवी स्पोर्ट्स कुसरुंड हा असा संघ आहे पाटण तालुक्यामध्ये शिवाजी यादव बॉस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा हा संघ. आयोजन तालुक्यामध्ये कोणाचंही असू द्या, या खेळाडूंना फक्त फोन केला तर ते काम कोणतंही करण्यासाठी हा संघ हजर राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळेला तुम्ही बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जाता त्यावेळेला तुमच्या माइंडवरती असलेला कंट्रोल पंचांच्या निर्णयाचा नेहमी हा संघ आदर करतो. आणि एक शिस्तबद्ध संघ म्हणून मायादेवी स्पोर्ट्स कुसरुंडची ओळख आहे. त्यांचं आयोजन यशस्वी पार पडलं आहे. आणि ज्या प्रकारे अनिलजी पवार साहेब तुम्ही स्वतः उद्योजक आहात, स्वतःच्या गावचं आयोजन काय सांगाल? खरं तर शिवा जाधव बॉस यांचं प्रथमतः अभिनंदन करतो की आपल्या पाटण तालुक्याला एवढं मोठं व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलं आहे. आणि जे आता आपल्याला पाऊन्सरशिप देतात, म्हणजे कुठल्याही गावचं आयोजन असो, त्या पाऊन्सरचं पण खऱ्या मनापासून आभार मानले पाहिजे. कारण आपल्या ज्या पाटण तालुक्यातल्या मुलांना खेळायला भेटतं तर खरं तर त्यांचं जास्त मला वाटतं की स्पॉन्सरशिप असते त्याच्यामुळे खेळायला भेटतं. आणि खरंच आमची मायादेवी टीम आहे, मला वाटतं की कुठल्याही आयोजनात कुणीही आवाज दिला तर मायादेवीतला एकही प्लेअर तिथे जात नसेल असं नाही. त्याच्यामुळे आमच्या टीमचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि आत्ताचं नियोजन बघितलं, बरोबर आपली 5:30ला फायनल झाली, ह्याला म्हणायचं आयोजन. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या, कारण सकाळी 8:30ला पहिला सामना चालू झाला. काल संध्याकाळीच बॉसने सांगितलं होतं की फायनल जर वेळ झाली नाही तर समालोचकांना मग पत्ताकट होऊ शकतो. परंतु सर्व संघांचा आभार जे आज संघ खेळले, कारण त्यांनी जे योगदान दिलं आहे ना मित्रांनो, सर्व संघ आज 16 संघ खेळलेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मी विनंती करेन विजयदादा पवार साहेब या, आपण आपलं देखील मनोगत व्यक्त करायचं आहे, कारण आता फक्त 5 पारितोषिकं राहिलेत. मळाईदेवी चषक 2025
आयोजनाबद्दल कुसरुंड आपल्या माळादेवी स्पोर्ट्स कुसरुंड संघाचं अभिनंदन. आणि जितक्या संघांनी भाग घेतला आणि जे जिंकले त्यांचा पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि खेळामध्ये थोडीशी हारजीत होत राहते, परंतु ती भावना जी तुमची आहे ना खेळायची, तीच त्या क्रिकेटचं मेन महत्त्वाचा बीज आहे. ते की जी तुमची खेळायची भावना आहे आणि ते तुमच्या शारीरिक ह्याच्यासाठी दृष्टीने चांगलं आहे. तुम्ही असंच खेळत राहा, जिंकत राहा, पुढे मागे होत राहता, असं काही नाही. धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मायादेवी चषक 2025चा मालिकावीराचा मानकरी होम थिएटर आहे राहुल कदम साहेब कदमवाडी. आपलं खूप मनापासून धन्यवाद. ट्रॉफी सौजन्य सिनियर टीम मायादेवी स्पोर्ट्स कुसरुंड. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्डचा खेळाडू आणि या स्पर्धेचा मालिकावीराचा मानकरी ऋषिकेश विजय पाटील ठरतात. या स्पर्धेचा मालिकावीराचा मानकरी. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. आज मालिकावीराचा पुरस्कार आयकॉन खेळाडू म्हणून त्यांचं देखील नाव आलंय. आणि खेळ मात्र काय केलाय, फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण अष्टपैलू खेळ. मी विनंती करेन राहुल दादा आपल्या शुभ हस्ते पुरस्कार वितरित करावा. मित्रांनो जोरदार टाळ्या ऋषिकेश पाटील यांच्यासाठी मालिकावीराचा पुरस्कार. आता होम थिएटर घरचे देखील खुश होतील आणि ज्या प्रकारे त्यांचा खेळ राहिला आहे मायादेवी चषक या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ज्या प्रकारे खेळ केलाय ऋषी, अभिनंदन. टीम देखील चॅम्पियन, हातामध्ये मालिकावीराची ट्रॉफी, आयकॉन खेळाडू म्हणून आलेलं तुमचं नाव, PTPL 6वं वर्ष. ओव्हरऑल आजचा दिवस आठवणीत राहील, काय सांगाल? नक्कीच आठवणीत राहील, कारण आम्ही सेमीलाच बाहेर गेलो असतो, परंतु राजू रोड सरांनी ओव्हर चांगली टाकली आणि आम्हाला टुर्नामेंटमध्ये वापस केलं आणि परफॉर्मन्स चांगला झाला आणि टीमने पण फायनल मारली, त्यामुळे चांगलं वाटतं. एक प्रश्न विचारेन. पाटण तालुका प्रीमियर लीग 6वं वर्ष येते, याच मैदानामध्ये डे नाईट स्पर्धा आणि या ज्या संघाच्या नावाची चर्चा संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये असते, मायादेवी स्पोर्ट्स कुसरुंड, एक शिस्तबद्ध संघ, त्यांचं आयोजन काय सांगशील याविषयी? कुसरुंड टीमचं आयोजन खूप चांगलंच असतं, कारण बाकीचे पण जे आयोजन असतात त्यांना कुसरुंड टीमच्या मुलांचा सपोर्ट असतो, त्यामुळे त्यांचं आयोजन खूप चांगलंच होतं. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो मालिकावीर खेळाडू ऋषी पाटील, येस अभिनंदन ऋषी पाटील. चतुर्थ पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. मायादेवी स्पोर्ट्स सिनियर टीम यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. ट्रॉफी सौजन्य मुजम्मिल बशीर खोदू साहेब, पेठ शिवापूर मोरगिरी. वेलकम टीम न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी, संपूर्ण टीम या. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करत आहोत. या संपूर्ण टीम प्लीज थोडंसं फास्ट या, कारण आता फक्त 5 मिनटं राहिलेत. येस मी विनंती करेन मायादेवी स्पोर्ट्स सिनियर टीम खेळाडू या, त्यांच्या माध्यमातून आपल्याला कॅश सौजन्य. या सिनियर टीम प्लीज, कारण या खेळाडूंनी क्रिकेटचं रोपटं लावलं कुसरुंड गावामध्ये, त्यांनी जी शिस्त शिकवली. अभिनंदन न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. येस थोडीशी मच्छर जास्त येते, त्यामुळे आपण जास्त वेळ घेणार नाही, नाही तर कॅप्टनची बाईट देखील घेतली असती. एवढा वेळ नाही आपल्याकडे. अभिनंदन मित्रांनो, टाळ्या वाजायला पाहिजेत न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडीसाठी. या स्पर्धेमध्ये खेळ त्यांनी कालचा दिवस गाजवला, आज थोडेसे कमी पडले. जय पराजय या एकाच नाण्याच्या 2 बाजू. वेल प्लेड टीम न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी, नितीन वरंडे अँड कंपनी, वेल प्लेड. तृतीय पारितोषिक श्री बाबासो बागल साहेब, बालाजी सी फूड्स अँड सप्लायरचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं आहे. ट्रॉफी सौजन्य मुजम्मिल बशीर खोदू साहेब यांच्या माध्यमातून. एकता मिरगाव मायादेवी चषक 2025चा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी याच संपूर्ण टीम. चला एकता मिरगाव लवकर या, मच्छर सावत नाही का? या एकता मिरगाव MS. आणि ही टीम म्हणजे एकतेचं प्रतीक आहे. 5चा शनिवार रविवार ज्या गावाची स्पर्धा आपण पाहिली, त्या गावाचं नियोजन पाहिलं, तो संघ मात्र या संपूर्ण टीम
एकता मिरगाव चला या फास्ट. खेळाडूंना ट्रॉफी घ्यायला पण उठायला नको. आणि लक्षात घ्या तुम्हाला फोटो पाठवायचा आहे बॉसला. उद्या बॅनर येईल सोशल मीडियावर. अभिनंदन एकता मिरगाव. राजवीरला पुढे घ्या. राजवीरच्या हातात ट्रॉफी द्या. वेल प्लेड MS अँड कंपनी. चांगला खेळ केला. उपविजेता संघ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कार लाभलेला आहे अंकुश सुतार साहेब, दीपा ट्रेडर्सचे सर्वेसर्वा, ट्रॉफी सौजन्य मुजम्मिल बशीर खोदी साहेब, आपले धन्यवाद. आई वडजाई देवी मालधन मळाई देवी चषक 2025 उपविजेता रनरअप. वेलकम टीम आई वडजाई देवी मालधन. यावर्षी त्यांची जर्सी देखील लक्ष वेधून घेते. काल विनोद माने यांचे 3 षटकार खूप महत्त्वाचे राहिलेत म्हणून आज संघ टॉप 4 मध्ये गेला आणि ते खेळाडू देखील टाळ्या वाजवत आहेत. राहुल दादा पेंढारकर आणि संपूर्ण टीम. काय खेळ राहिलाय. कारण ते 3 षटकार जर आले नसते ना तिथे त्या मॅचमध्ये तर मात्र खूप काही वेगळं झालं असतं. आणि टीम वर्क आहे. आणि सिंगम पहा, सिंगम म्हणजे संपूर्ण टीमला एकत्र करणारा व्यक्तिमत्व. चांगली खेळ चांगला राहिलाय. अभिनंदन टीम आई वडसाई देवी मालधन. रनर अप मायदेवी चषक 2025. सांग भला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन मळादेवी चषक 2025चा विजेता संघ चॅम्पियन संघ ठरतोय DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. वेलकम टीम. श्री आनंदा मोहिते साहेब AR कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून मी विनंती करेन चंद्रकांतजी शेजवळ साहेब आपल्या शुभ हस्ते हा ट्रॉफी वितरित करावी. वेलकम टीम DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. या DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार वितरित केला जाईल. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन मळादेवी चषक 2025चा पहिल्या क्रमांकाचा मानकरी अर्थातच DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. अभिनंदन टीम DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. मित्रांनो जोरदार टाळ्या. चॅम्पियन आहे त्या स्पर्धेचे मळादेवी चषक 2025चे विजयी विजेता संघ. वेल प्लेड. खूप खूप शुभेच्छा. फटाक्यांची आतिषबाजी केली जाते, फटाक्या वाजवल्या जात आहेत आणि हा जल्लोष आहे. आणि ते मात्र स्पर्धा संपन्न झाली आहे. सर्व पुरस्कर्त्यांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व ग्रामस्थांचा आभार, पाटण तालुका क्रिकेटचा आभार, किरण मस्कर सरांचा आभार, शिवाजी बॉस आपला आभार. आणि जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि ते मात्र स्पर्धा यशस्वी झाली असं जाहीर करूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजा, जय हिंद.